20 ते 25 मिनिटातच मिल्क पावडर न वापरता घरच्याच साहित्यात नारळाच्या वड्या कशा बनवायच्या पाहूयात. अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेत अगदी परफेक्ट या वड्या बनणार आहेत. तर त्यासाठी पॅनमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेतलं. यामध्ये 1.5 कप ताज्या नारळाचा चव घेतलेला आहे. कुकरचा वापर करून नारळाचं कवच सोप्या पद्धतीने कसं काढायचं आणि याचा पांढरा शुभ्र नारळाचा चव कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी अगोदरच अपलोड केलेला आहे. तुपावरती फक्त 5 मिनिटे नारळाचा चव परतून घ्यायचा. म्हणजे यातलं मॉइश्चर थोडंसं कमी होतं, वड्या खूप दिवस टिकायला मदत होते. 5 मिनिटानंतर अर्धा कप इथे मी साखर घेतलेली आहे. आता मंद आचेवरच हे परतत राहायचं. साखर आपल्याला यामध्ये छान विरघळवून घ्यायची. 5 ते 6 मिनिटे परतून घेतलेलं आहे. साखर छान मुरली गेली की थोडासा याचा रंग बदलतो. आता यामध्ये 4 ते 5 चमचे दूध घालायचं. उकळून थंड झालेलं दूध आहे. दूध घातल्यानंतर 10 मिनिटे हे एकत्र छान शिजवून घ्यायचं. या प्रोसेसमध्ये साखरेचा थोडासा पाक बनायला सुद्धा सुरुवात होते आणि त्यामुळेच वड्यांना पाहिजे तसा चिकटपणा येतो, बाइंडिंग येतं. तर फक्त 10 मिनिटे मंद आचेवरच परतून झालेलं आहे. तूप सोडायला सुरुवात केली की एखाद्या ट्रेमध्ये किंवा तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं. इथे मी ट्रेमध्ये बदाम पिस्त्याचे काप आणि गुलाबाच्या पाकळ्या पसरून घेतलेल्या आहेत. ट्रेमध्ये एकसारखं छान थापून घ्यायचं आणि फक्त 10 ते 15 मिनिटे असंच ठेवून द्यायचं. 10 ते 15 मिनिटे वड्या सेट होत आहेत. तोपर्यंत आपल्याकडे असलेल्या गौराईच्या दागिन्यांचं कलेक्शन पाहूयात. यामध्ये अँटिक फिनिश असणारे वेगवेगळ्या साईजचे कोल्हापुरी साज आपल्याकडे उपलब्ध आहेत. गौराईसाठी काळ्या मण्यांच्या ठुशी आणि आता ट्रेंडिंग मध्ये असणाऱ्या ठुशी सुद्धा आपल्याकडे मिळणार आहेत. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे. ऑर्डर करायची असेल तर आजच बुक करून ठेवा. तर 15 ते 20 मिनिटे मी हे असंच किचन ओट्यावरती ठेवून दिलेलं होतं. वरून हात लावल्यानंतर ही वडी थोडीशी कडक झाल्यासारखी वाटते. म्हणजे याच्या वड्या पाडून घेण्यासाठी हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. हलकसं गरम असतानाच याचे आपल्याला काप करून घ्यायचे. आता एखाद्या धारदार सुरीच्या साह्याने याचे काप करून घ्यायचे. सुरीला थोडंसं तूप सुद्धा लावून घेऊ शकता, म्हणजे हे याला चिकटणार नाही. एकदा याचे काप करून झाले की नैवेद्यासाठी किंवा खायला घेऊ शकता. आणि थोड्याशा या वड्या कडक हव्या असतील तर 1 तासभर हे असंच सेट करायला ठेवून द्यायचं. तर 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित या कडक झालेल्या आहेत. छान टेक्स्चर आलेलं आहे. पटकन तुटत आहेत आणि आतमध्ये पाहिजे तसा मऊपणा सुद्धा आहे. अतिशय सोप्या पद्धतीने या वड्या बनतात. साखरेचा पाक करायची गरज लागत नाही. नारळाचा चव आणि साखर परतून घेतानाच साखर छान विरघळते सुद्धा. त्यामध्ये छान मुरली सुद्धा जाते आणि त्याच प्रोसेसमध्ये हलकासा पाक तयार झाल्यामुळे याला परफेक्ट कन्सिस्टन्सी येते. आणि बाइंडिंग चांगलं आल्यामुळे याचं मिश्रण अजिबात कोरडं होत नाही. तर ही स्वादिष्ट रेसिपी नक्की करून पहा.